नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठीचे हे सीझन खरंच खूप गाजतंय. पण या घरात आता या आठवड्यात आपण घराबाहेर पडताना बघितलं, ज्यांना मास्टर माइंड म्हटलं गेलं, खरा माणूस म्हटलं गेलं, असे पॅडी दादा. कसे आहात दादा? मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. सूरज कसा आहे खरा घरात आणि घराबाहेर, म्हणजे त्याचा साधेपणा ही त्याची स्ट्रॅटर्जी आहे का? नाही. सूरजची स्ट्रॅटेजी मला कधीच दिसली नाही ती. तो रागवायचा पण. आमची भांडणं पण खूप व्हायची. कदाचित ती फार दिसली नसतील. तो माझ्यावर रुसायचा. मी त्याला एखादी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रीम रुसायचा. एक्स्ट्रीम राग यायचा त्याचा. एक्स्ट्रीम राग यायचा त्याला माझा. कारण ते जेव्हा अभिजित नाचत होता आणि तेव्हा आपण एक फील्डमधली माणसं आहोत. आपल्याला कॅमेरा प्लेसमेंट्स जरा कळतात किंवा एक फॉर्मेशन कळतं. तर तो ना एकदम पुढे जाऊन अडून नाचत होता. म्हणजे त्यामुळे अख्खी फ्रेम डिस्टर्ब होती. त्याने माझा हेतू फक्त आत्ता त्याचा शॉट चालू आहे ना, अभिजितचा शॉट चालू आहे. तर तिथं कोणी सूरज बाजूला तर त्याला वाटलं की मी त्याला बाजूला काढ, म्हणजे तू नाचूच नकोस असं सांगतो, असं त्याला वाटलं. पण त्याचा तो गैरसमज नंतर दूर झाला. अंकिता आणि धनंजयने बसून त्याला सांगितलं की अरे ते असं असं होतं, ते शॉटमध्ये बरं दिसत नव्हतं ह्याहून. मग नंतर तो आला, चला बाहेर. म्हटलं मला झोप येते. चला बाहेर. अरे मला झोप येते. चला म्हणलं ना, मग हात धरला माझा, मग बाहेर गेलो, मग बसलो, मग बोललो. तर त्याच्या मनात काही नसतं. त्याची म्हणजे ह्या बिग बॉसच्या घरात जर स्ट्रेट जाणारा माणूस कोण असेल, मी पण थोडीशी कधी कधी स्ट्रॅटेजी केली. मी त्याचा गैरफायदा घ्यायचा एकदा प्रयत्न केला टास्कमध्ये, माझ्या अपोजिट खेळत असताना. पण मी त्याला जाऊन सॉरी म्हटलं, यार धनंजय आय एम सॉरी यार. मी म्हणजे तो अपोजिटच्या म्हणजे लगोरीच्या वेळेस त्याला तो कलर टाकू द्यायचा नव्हता. तर मी त्याला म्हटलं होतं की हे सूरज, तो राहू देत, तो कलर राहू देत, तू हा कलर हे करायचा प्रयत्न कर. तर मला लक्षात आलं की यार त्याला कारण तो माझा ऐकणार होता आणि मी त्याला चुकीचं इन्स्ट्रक्ट करतो. तर मला वाईट वाटलं की यार आपण असं नाही करायला पाहिजे होतं. तर स्ट्रेट जाणारा आणि काय म्हणत आपण सरळ मार्गी माणूस असेल तर तो एकटा फक्त सूरज आहे. बाकी सगळे काही ना काही थोड्या फार अंशाने काही खेळ खेळतात किंवा त्यांची स्ट्रॅटेजी खेळतात. बाहेर पण माझ्या मित्रांना मी नंबर देतो, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता माझ्या परोक्ष जाऊन, किंवा माझ्या जिथे मी लहानाचा मोठा झालो किंवा जिथे आत्ता मी राहतो, किंवा माझे प्रोडक्शन्स चे नंबर की जिथे जिथे मी कामं केली आहेत. तर पॅडी कांबळे असाच आहे. पॅडी कांबळे म्हणजे काय म्हणतो, बऱ्याचदा याचे मला तोटे पण झालेले आहेत. काय होतं की आपण एखादी मूर्ती आपण एखादी बनवतो आणि त्याला सजवतो, नटवतो आणि ती मूर्ती कोणतरी उचलून घेऊन जातं. म्हणजे तेच काम जर मी माझ्यासाठी केलं असतं तर कदाचित मी आणखीन एक वेगळा पॅडी कांबळे असता. पण मला त्याचं दुःख वाटत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये पण मला बाटली म्हटलं गेलं आणि बाण म्हणजे सूरज, म्हणजे माझा त्याला सपोर्ट आहे. तर मला वाटतं की ती बाटली खूप महत्त्वाची असते. तो बाण वर जाण्यासाठी. आणि तो बाकी कुठली बाटली होऊ शकली नाही, मी ते होऊ शकलो, त्याचा मला आनंद आहे. आणि बाटलीला जास्त आनंद असतो तो फटाका किंवा बाण तो वर गेल्याच्या नंतर. आणि बाटली तशीही म्हणजे लोकांच्या नजरेने जरी काही कामाची नाही, रिकामी बाटली असली तरी ती भंगारामध्ये जरी गेली ना तरी त्याला 2 पैसे मिळतात. सो त्याची किंमत कायम चालू असते. सो असं कोणी समजू नये की त्याला सपोर्ट दिला म्हणजे ह्याने स्वतःचं नुकसान करून घेतलं. तर मी आहेच तसा आणि मला त्याचं वाईट नाही वाटत. मी कोणासाठी जर चांगला वागू, कोणासाठी जर मी 4 गोष्टी करू शकलो, चांगला वागू शकलो आणि त्याचा फायदा झाला तर मला नेहमी आनंद होतो या गोष्टींचा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.